महाराष्ट्रातील प्रवासी वाहनांवर अन्यायकारक कर आकारणी विरोधात शिवसेना वाहतूक सेनेचा आंदोलनाचा इशारा। परराज्यात महाराष्ट्रातील प्रवासी वाहनांकडून विनाकारण कर व दंड आकारून चालक आणि वाहन मालकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप शिवसेना वाहतूक सेनेने केला आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना वाहतूक सेनेचे महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष विनोद कोटकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील टेम्पो ट्रॅव्हल्स सहप्रवासी वाहनाने ऑनलाईन कर भरलेला असतानाही सीमा भागात वाहने अडवून पुन्हा कर किंवा दंड आकारला जात आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूक व्यवसायावर अन्याय होत संचालक व वाहन मालक आर्थिक अडचणीत सापडत आहेत। याउलट परराज्यातील अनेक प्रवासी वाहने महाराष्ट्रात येऊन कधीचपणे नियमबाह्य प्रवासी वाहतूक करत असतानाही त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच केंद्र सरकारच्या संबंधित मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। स्थानिक आरटीओ प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रातील प्रवासी वाहनांना होत असलेला नाहक त्रास साधनेने थांबवावे। परराज्यातील नियमभंग करणाऱ्या शिवसेना वाहतूक सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। तरी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। विशाल स्वामी, विनोद काटकर, महेश गुरुनाळ, शिवा कांबळे, कौशल मैत्री, अजिंक्य कोष्टी, सुनील अडसुळे। अन्यथा वाहनांवर समान निकषानुसार कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, उपसंपादक सुरेश शेख, पोलीस टाइम्स। आम्हाला पोच देखील मिळालेले आहेत व त्यांच्यावर कारवाईही करू असे आम्हाला आश्वासन दिलेले आहे। एवढ्यावर आम्ही न थांबता काही दिवसांनी कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवरती आम्ही रास्ता रोको आंदोलनही करणार आहोत। आता यामध्ये सांगण्याचा उद्देश म्हणजे आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र पासिंग गाड्या घेतलेल्या आहोत। दिवसाला 500 रुपये टीपी भरून आम्हाला पूर्णपणे बाहेर जाण्यासाठी 500 रुपये टीपी काढून जावं लागते। अदर स्टेटला जाण्यासाठी देखील परराज्याचा टॅक्स भरावा लागतो। आणि जे बेकायदेशीर टेम्पो ट्रॅव्हलर आहेत, जसे की मी मागाशी म्हटलं की दीव दमण असतील, AR असतील, NL असतील, हे त्या राज्यात जाऊन अनलिगली नावावर करून व आपल्या महाराष्ट्राचा टॅक्स बुडवून आपल्या इथं हा धंदा करत आहेत। त्यांचा परिणाम पूर्णपणे आमच्या व्यवसायाला पडून आज आम्हाला पूर्णपणे धंद्याची बिकट परिस्थिती सोसावी लागत आहे। आणि आम्हाला देखील महाराष्ट्र सरकारने ऑल इंडिया पासिंग करून द्यावं अशी मी विनंती करतो। आता दुसरं म्हणजे जे बाहेरच्या राज्यातील इथे जे बेकायदेशीर प्रवासी करत आहेत, असा केंद्र शासनाचा GR आहे की ज्या राज्यातील गाडीचा पासिंग नंबर आहे त्याच राज्यातील प्रवासी घेऊन फिरण्यास त्यांना अधिकार आहे। परराज्यातून जाऊन परराज्यातील प्रवासी करण्यास त्यांना अधिकार नाही, तरी देखील ते बेकायदेशीर आपल्या सांगली जिल्हा व पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करत आहेत व त्यांच्या